सो हा डे 2चा व्लॉग आहे. तर आता मी आवरून ब्रेकफास्ट करणार आहे आणि तिथून कुठे जाणार आहे? गुलमर्ग. सो हा आहे दोघांचा आउटफिट. आम्ही आलो आहे ब्रेकफास्टसाठी. आलेलं नाही पपाया. देन वी हॅव क्रॅनबेरी ज्यूस, युजल टी, कॉफी, हॉट मिल्क. वी हॅव चोकोज अँड कॉर्नफ्लेक्स, ब्रेड बटर, भटुरा, चना अँड भटुरा. Then we have idli and sambar. We have upma, mixed paratha, and we have boiled eggs. So this is our breakfast. हा आहे व्ह्यू. आता आम्ही बसतोय ब्रेकफास्टला. चल. तर आम्ही निघालो आहे आता गुलमर्गला. काल रात्रीच तिथे झाली आहे स्नोफॉल. आता बघू जाऊन आम्हाला स्नोफॉल भेटतं की नाही. श्रीनगरमध्ये पाऊस पण चालू आहे. हां, इथे पाऊस चालू. आम्ही आता आलो शॉपिंगसाठी. शॉल वगैरे, गालीचा, मफलर, सगळ्या गोष्टी भेटल्या. जॅकेट्स आणि घेतली भरपूर खरेदी केली. ड्रेसेस सगळंच आहे. हे शॉप आहे गुलमर्ग साईडला, गुलमर्गला जाताना. तर आत्ता आम्ही गुलमर्गला जातो. तर रस्त्यात आम्हाला गाडी चेंज करायला लागली कारण स्नोफॉल खूप जोरात चालू आहे. तर स्किड वगैरे होण्याचे चान्सेस आहेत. त्यामुळं 4x4 कारमध्ये आहे सध्या. हां, आणि जर नॉर्मल कार घेऊन द्यायचं असेल तर टायर्सला चेन लावायला लागते जेणेकरून ते स्किड नाही होणार. मग आता सध्या आम्ही कार चेंज करून जातो तिकडे. ठीक आहे, तर मग आपण गेल्यावर भेटू. बाय बाय. पडत आहे सगळ्यात छान आहे. गंडोलासाठी राईड, गंडोलासाठी लाईन खूप आहे. ऑनलाईन तिकीट असूनही लाईन आहे इथे. तर मग प्लॅन अकॉर्डिंगली एंडला आता बसणार आहे गंडोलामध्ये. माझं सजेशन हे राहील की थोडं लवकर या सकाळी, म्हणजे तुम्हाला गर्दी नाही लागणार. कारण आम्हाला टोटल लाईन क्रॉस करायला अराऊंड 1 तास तरी लागला. टोटल लाईन म्हणजे आमचं हॉटेल इथंच आहे जवळ गंडोला.
हम डाउन साइड तय खाया ना ठीक है या इयर मधला प्रश्न आपला पण आणि काश्मीरचा पण. इकडे फेस वर चालले पण आता सध्या बंद आहे. बेस्ट बंद केलं. वेलकम टू काश्मीर. खूप छान एक्सपिरियन्स होता. आता खूप टेम्परेचर पण वाढलं आहे आणि आता गंडोलाचं बंद करणार आहेत, त्यामुळे लवकर बोलवलं जा म्हणून सांगितलं. लाईन आहे. स्नोफॉल चालू आहे हेवी. मी आता चेक इन केलंय. सो ही आहे आमची रूम आणि व्ह्यू बघायचं झालं तर पूर्ण स्नोमध्ये बर्फात. बेटर व्ह्यू पाहिजे असेल तर इकडे हे दाखव. सुंदर, एकदम सुंदर. ओके, तर आज होता सेकंड डे. तर आज आम्ही निघालो श्रीनगरवरून सकाळी 8:30-9च्या नंतरच निघालो आम्ही. मग त्या रस्त्यात आम्ही एका ठिकाणी शॉपिंग केली. शॉपिंग आम्ही जी केली ती एका फॅक्टरीमध्ये केली, त्यामुळे रेट्स थोडे चांगले भेटले आम्हाला. नंतर जसं आम्ही इथं पोचलो तसं आमच्यासोबत गाईड होता. काश्मीर वॉयेजर थ्रू आम्ही हे सगळं पॅकेज घेतलेलं आहे. त्यांचा गाईड आमच्यासोबत होता. त्यांनी हे सांगितलं की अराऊंड आम्हाला पोचायला 1 वाजले असतील इथे. हां, 1 वाजले असतील. 12:30. तर त्यांनी सांगितलं की आत्ता लाईन खूप आहे गंडोला राईडला. त्यांनी ऑलरेडी आमचे तिकीट बुक करून ठेवलेले गंडोला राईडचे. तर त्यांनी सांगितलं की लवकर चला, तुमचं सामान आपण नंतर चेक इन करू. सामान म्हणजे हॉटेलमध्ये आणून ठेवलेलं आम्ही, पण चेक इन वगैरे म्हणजे ते डॉक्युमेंट्स वगैरे देऊन प्रॉपर चेक इन नव्हतं केलं. तर मग आम्ही पहिल्यांदा राईडकडे गेलो. राईड केली आम्ही, म्हणजे राईड म्हणजे फेज 1च चालू होतं. गंडोला राईड वरून फेज 1 ला गेलो. हां, फेज 2 बंद केलेलं त्यांनी, कारण आज खूपच जास्त स्नोफॉल झाला आहे. सगळे जे लोकलचे आहेत ते पण हेच बोलत होते की आज खूप जास्त स्नोफॉल झाला. आणि रात्री 12 पासून कंटिन्यू चालू आहे स्नोफॉल. हां, काल रात्री 12 आणि आज दिवसभर अजून पण चालू आहे. अजूनही चालूच आहे स्नोफॉल. तर उद्या प्रोबॅबली रस्ते ब्लॉक होण्याचे चान्सेस आहेत. आता बघू उद्या काय होते. तर असा होता आमचा दिवस. आणि हां, अजून एक गोष्ट, जेव्हा आम्ही येत होतो तेव्हा रस्त्यातच आम्ही रेंटवर जॅकेट्स, आणि गमबूट्स वॉटरप्रूफ सॉक्स, वॉटरप्रूफ शूज या गोष्टी घेतलेल्या. तर माझं रेकमेंडेशन असं होतं की घ्या या गोष्टी. म्हणजे जर तुम्ही पीक टाईममध्ये येत आहे, खूप स्नोफॉल चालू आहे, तर या गरजेच्या आहेत. नॉर्मल शूज, नॉर्मल सॉक्स काहीच कामाचे नाही. हां नाही आहेत. कारण आज आम्हाला म्हणजे थोडा पण त्रास, ॲक्च्युली मला असं थंडी नाही बिलकुल सहन, पण लाईक मी पण ओके होते. इवन ग्लव्स पण देतात ते, पण आमच्याकडे ऑलरेडी होते, सो आम्ही घेतले नाही. मग ग्लव्स ते सगळं घेऊन जेव्हा तुम्ही तिथे खेळता वगैरे सगळं करता, तर तेव्हा थोडंसं कम्फर्टेबल राहतं. नाहीतर मग असे पण खूप जण लोक होते. आणि इवन आम्ही 4 लेअर घातलं होतं. आत थर्मल शर्ट,
परत वरती आमचं जॅकेट आणि त्याच्यावरती त्यांनी दिलेलं जॅकेट, असं हां, हे म्हणजे- सगळं घातलं त्यामुळे आम्हाला काहीच त्रास झाला नाही. थंडी बिलकुल नाही आली, म्हणजे होती ऑफकोर्स थंडी होती. मायनस किती वगैरे -2 तोर बोललेले. निघालो तेव्हा -2 होतं, पण जेव्हा तिकडून वरतून निघालो खाली तेव्हा -4 होतं. तर असं सगळं होतं. स्टे पण छान आहे, मी टाकतेच ब्लॉगमध्ये. आणि माझं रेकमेंडेशन आहे की टूर्स अँड ट्रॅव्हल्स म्हणजे लाईक पॅकेजेस जे देतात, लाईक जर तुम्ही कपल असेल किंवा फॅमिली वगैरे असेल तर त्यांचं काहीच टेन्शन नाही आहे. लिटरली ते सगळ्या गोष्टी तेच बघून देतात. म्हणजे बुकिंगचं त्यांनीच केलेलं आहे. परत आम्हाला म्हणजे कंटिन्यू 24 तास गाडी सोबतच असते, काही कुठं जायचं असेल किंवा काय. आणि इथे त्यांनी गाईड दिलेला, सो सगळ्या गोष्टी तो असतो. त्यामुळे असं मला वाटतं की चांगलं आहे. आणि ऑलरेडी आमचे फ्रेंड्स पण गेलेले, त्यामुळे आम्ही विश्वास ठेवून आलो आणि खरंच आहे तसे आहेत. कंटिन्यू मॅनेजर पण कंटिन्यू कॉल करत असतो आम्हाला की ऑल ओके ना, रूम आवडली ना. म्हणजे ह्या गोष्टी पण म्हणजे खूप चांगला प्रकार आहे त्यांचं सगळ्यांना म्हणजे विचारणं वगैरे. सो मी त्यांचं लिंक टाकतेच इन्स्टाची प्रोफाईल. सो जर जायचं असेल तर तुम्ही करू शकता. So, आजचा दिवस आहे हा. डिनर बाकी आहे. डिनर बघू कसा. डिनर रूममध्येच त्यांनी दिलं, कारण थंडी खूप आहे बाहेर. सो आम्ही पण जाणार त्यापेक्षा रूममध्ये जाणार होतो. सो नॉर्मल होतं जेवण. डिनरमध्ये व्हेजमध्ये पनीर दिलेलं आणि डाळ होती. नॉनव्हेजमध्ये चिकन कढाई होती आणि राईस. हां, एवढंच होतं डिनरमध्ये. ठीक होतं, डिसेंट होतं डिनर. आजचा हा डे 2चा ब्लॉग संपला. डे 3ला भेटू. प्लीज लाईक, शेअर आणि